मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आता जी चौथी मॅच आहे, चौथी कसोटी ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली जात आहे. तर या कसोटीमध्ये आता 5वा दिवस सुरू आहे आणि इंडिया ही टेस्ट मॅच वाचवण्यासाठी खेळत आहे. परंतु मित्रांनो, आता एक जबरदस्त असा किस्सा घडलेला आहे. यशस्वी जयस्वाल हा 84 रनवर जबरदस्तरित्या खेळत होता, परंतु त्याच्या बॅटला बॉल लागल्यासारखा कॅमेरामध्ये दिसत आहे. परंतु ते एक प्रकारचं इल्युजन, कॅमेऱ्याचे अँगल्स कोणत्या प्रकारचे असतात त्यानुसार ते दिसत आहे. आणि असं वाटत आहे की ते बॅटला बॉल लागला किंवा ग्लोव्जला बॉल लागून विकेट किपरच्या हातामध्ये गेला. परंतु जो स्निकोमीटर यूज केला जातो, म्हणजे ज्यावरून कळतं की खरंच बॅटला किंवा ग्लोव्जला बॉल लागलेला आहे का, परंतु तो तसं स्निकोमीटरवर कोणत्याही प्रकारचं काही दिसलेलं नाही. परंतु हा एक प्रकारे चुकीचा निर्णय अंपायरनी दिलेला आहे म्हणावं लागेल. कारण एक प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर कुठेतरी क्रिकेटमध्ये केला जातो आणि त्यामुळेच कुठेतरी क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहे. परंतु जर समजा तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करायचा नसेल आणि आपण काय पाहतोय त्याचा वापर करायचा असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर, स्निकोमीटरचा वगैरे DRSचा वापर करूच नका ना. तुम्ही कशाला करताय? तर अशा प्रकारे एक चुकीचा निर्णय जयस्वालचा अंपायरने दिलेला आहे म्हणावं लागेल. आणि सर्व जे प्रेक्षक आहेत ते सर्व स्टेडियम मधले प्रेक्षक नाराज होते आणि एक प्रकारे जयस्वालनं पण अंपायरशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु अंपायरनं काही ऐकून घेतलं नाही. त्यामुळे फारच चुकीचा निर्णय झालेला आहे. मित्रांनो, जर समजा बॅटचा एज लागला असता किंवा काहीचा बॅटचा किंवा ग्लोव्हचा संपर्क झाला असता तर काहीतरी स्निकोमीटरमध्ये हालचाल जाणवली असते, पण स्निकोमीटरमध्ये काहीच हालचाल नव्हती. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे का चुकीचा? नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.